राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे घर परपंच. कसे आहेत सगळे, बरे आहेत का? तुम्हाला सगळ्यात अगोदर गुढीपाडव्याच्या खूप खूप अशा शुभेच्छा. योगेश भाऊ काहीतरी शुभेच्छा दे फॅमिलीला. माझ्या सर्व फॅमिलीला गुढीपाडव्याच्या आज हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज नवीन वर्ष मराठी महिन्याप्रमाणे आज नवीन वर्षाला सुरुवात झाली. आपल्या मराठी म्हणलं तर आणि इंग्रजी महिन्याप्रमाणे म्हणलं तर आज तिसरा महिना चौथा चालू आहे. गुढीपाडवा म्हणजे 9 वर्षाच्या खूप खूप अशा आणि शेतकरी आणि मराठी महिन्याप्रमाणे म्हणलं तर उद्यापासून सुरुवात म्हणजे आजपासून सुरुवात. 3:30 मुहूर्तातला मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. तर सर्व फॅमिलीला गुढीपाडव्याच्या हार्दिक 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 अशा लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. पोळ्या खाल्ल्या का योगेश भाऊ? खाल्लं की योगेश भाऊने आज पोळ्या केल्या, तुम्ही बघितले त्यांच्या चॅनलला व्हिडिओ सोडला का? सोडला. पोळ्या केलत्या, पोळ्या भजे कुरवडी पापडी त्यांनी केले. नैवेद्य दाखवायसाठी देवाला. हे गुढीचा पाडव्याचा सण म्हणल्यावर करावंच लागते, नाट लावून चालत नाही. कारण गेल्या वर्षी काही सण केलं नव्हतं, वर्षभर आम्हाला करायचंच नव्हतं. ह्या वर्षी आता या वर्षी केल्या त्या पोळ्या वगैरे, हे का ना. व्हिडिओ बघून एक जणाचा फोन आलता, योगेश भाऊ पोळी लई फुगली. सुगरणच आहे तशी. आपण लाजायचं नाही, काम करायला लाजायचं नाही कुठलं. बरोबर आहे की. फक्त 2 गोष्टी करायच्या नाही, तर बाकी सगळं करायचं. काम करायला काय लाजायचं नाही. केस उगवले ती दावली नाही ते तुम्ही फॅमिलीला आपल्या? उगवले ती केस. काल गेलता मेडिसिन घ्यायला. ते म्हणले 2 महिन्यात ही लावलेली केस सगळी थोडी थोडी करून गळून जातेली आणि परत नव्याने चालू होते. तुम्हाला 7 महिन्यात चांगले केस, तुम्हाला जी तुमची व्हाईट केस आहेत ती सुद्धा ब्लॅक करू शकता तुम्ही. हा तुम्ही लय मेडिकल दिले त्यांनी, मोठे मोठे गोळ्या. काय काय बनवलं होतं तुम्ही बरं? बघू द्या आधी, दावू द्या फॅमिलीला आपल्या. व्हायला सगळं गच भरले की सारं. पाणी द्या पाहुण्याला. शामदाचे आले ते भाऊ आणि टकलं दिसतंय त्याच्यामुळं असं करावं लागतंय. लाजते ते योगेश भाऊ. कसं तरी दिसतंय. या भाऊ आले ते पिंपळाचे. ए दादा पाणी दे रे भाऊला. आज गाण्याला दादा गेलाय शरीर राखायला. लकर नाही मन भाऊला म्हणलं या तुम्ही दाजी बरोबर, त्यांना बी सोबत होईल. लखन गेलाय त्याच्या 5 जण लागते ते गाण्याला. दाजी बी आले ते. दाजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अहो काय म्हणता गुढीपाडव्याच्या? गुढीचा वाढदिवस नाही आज. योगेश भाऊ गेले ते पाणी आणायला. बसा भाऊ. गुढीपाडवा तरी म्हणतो वर बसा भाऊ इथं. काय चाललंय मग? काय बरं खाल्लं का हार? ही पोळ्या खाऊन गळ्यात घातला होता का नाही हार? नाही गळ्यात. लहानपणी ए दादा माझ्या पडशील, ये इकडे. दादा शुभेच्छा दे आपल्या फॅमिलीला पाडव्याच्या. सर गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. योगेश भाऊनी लगेच बघा पाहुण्याला पाणी. आणि मग कालच्या फॉक जात्याला तुमचं त्याला उचलला कसा आहे गुड बॉय. आणि मग मला काय म्हणतोय, जेलपी गाडी एवढीच आहे व किती आहे पैशाला? मी म्हणलं किती? 7,000ला तर आहे. फक्त दर्शन. जेलबी गाडी 7,000ला आहे. दर्शन म्हणते कसली घ्यायची ठरली? एवढीच आहे जेलबी गाडी. कसली जेलबी गाडी? त्यांना गाड्याच्या प्राइस माहिती आहे, त्या कशी आहे सगळं माहिती आहे त्यांना. लय चाबरी आहे ती. युट्यूबला याला तर जेवणाचं सारं माहिती आहे, मला माहित नव्हती ती म्हणला आपण बकासूर थाळीत खायला जाऊ 77ला. मला माहिती बी नाही कसली आहे बकासूर थाळी. मग दादाच आहे की. मग चहा करताय का? काय करू? हाय दूध चहा प्या की. चहा करा की जाऊ मग लगेच आपण. गाण्याला जायचंय, लांब जायचं दूरवर. दादा इकडे एकदा व्यवस्थित शुभेच्छा दे चल फॅमिलीला आपल्या. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. दर्शन नाही दिल्या. आमची शिर्डी यायला झाली. आईलाच ठेव म्हणा बाहेरचे जा रे. आमची शिर्डी या झाली आता. होय दर्शन म्हणतो हे घेश तुमची कुठली आजीला म्हणा चहा ठेव 2-4 कप. जा ते तिकडे ही करते दूध तिकडे आहे. बरं राहू दे. हा काय झालं? हा पूजा केली. बसू काय मी वाजवाय तबल्यावर. पाडव्यानिमित्त एक छोटीशी सेवा आपल्या फॅमिली समोर सादर करतोय. तरी सेवा गोड मानून घ्यावी अशी नम्रतेची विनंती.
कार्यक्रमाला चाललोय बरं का. सोलापूरला आजचा कार्यक्रम आहे गाण्याचा. ही सकाळी केलेली पूजा, पण पूजामध्ये आपल्या बरेचसे साहित्य काही मांडलं नव्हतं सकाळी गडबडीमुळं. गाडीची पूजा, मंदिरातली पूजा भरपूर होती. इथं ऑर्गन मांडलेलं नाही, गिटार मांडलेलं नाही, लॅपटॉप मांडलेला नाही, बऱ्याचशा गोष्टी काही मांडल्या नव्हत्या. त्यांना असंच पाया पडलो. म्हणू काय दाजी, काय म्हणू? अग श्वासात तू अन मनात तू, देहा तुझ्या पायी ग. अग श्वासात तू अन मनात तू, देहा तुझ्या पायी ग. येडा माई ग, येडा माई ग, येडा माई ग, येडा माई ग. कुणी नाही मला सांगू मी कुणाला, तू नसल्याची खंत वाटते मनाला. अग तुझ्या विना जीवनिया, अग तुझ्या विना जीवनिया. जात लय हाय ग तुझ्या विना जीवनिया, जात लय हाय ग. येडा माई ग, येडा माई ग, येडा माई ग, येडा माई ग. भांड्याचं म्युझिक थोडं कमी करा. भांड्याचं हो भाऊ, भांड्याचं लय म्युझिक यायला लागलं ह्याच्यामध्ये. हा सुरुवात कशी आहे त्याची? म्हणून काग अचानक हे येडू आलं या घडून, काग अचानक हे येडू आलं या घडून. कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून, काग अचानक हे येडू आलं या घडून. कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून. असं होईल माय म्हणून कधी आलंच नाही उरी ग. नीट होतो तवा गड चढलो तुला घेऊन डोक्यावरी. तुझ्या मायेने मला न्यावं तो वडून, तुझ्या मायेनं मला न्यावं तू वडून. कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून, काग अचानक हे येडू आलं या घडून. कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून. अग हे पाप माझ का पुण्य, हिच जीवाला माझ्या घोर. तुझी आठवण येता येडू उभी राहतीस डोळ्यामोर. हे पाप माझ का पुण्य, हेच जीवाला माझ्या घोर. तुझी आठवण येता येडू उभी राहतीच डोळ्यामोर. अग तोंड जरी हसत मन मेल गरडून, तोंड जरी हसत मन मेल गरडून. कसं येडू तुझा डोंगर चढून, काग अचानक हे येडू आलया घडून. कसं येडू तुझा डोंगर चढून. त्या अवस्थेत येडू डोंगर चढणं व्हायचं नाही, त्या अवस्थेत येडू डोंगर चढणं व्हायचं नाही.
माझा हाल बघून दोन पावल तू खाली याव ग माय. माझा हाल बघून दोन पावल तू खाली याव ग माय. गाणं कुलदीपचं मन गेला घरून, गाणं कुलदीपचं मन जातय ग जडून. कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून, काग अचानक हे येडू आलया घडून. कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू. हा लिंबाच्या झाडा मागे लपलीत काय, लिंबाच्या झाडा मागे लपलीत काय. लखाबाई कुठं शोधू तुला माझी, लखाबाई कुठं शोधू तुला माझी, लखाबाई कुठं शोधू तुला माझी. डाव रंगला तुम्ही का आता योगेश भाऊचं गाणं झालं पाहिजे का नाही मंडळी. योगेश भाऊ बसा इथं, तुमचा तो तबल्यावर म्हणू या. अहो या गाणं म्हणा, काय म्हणणार आहे. चहा प्यायला या. चला या बरं. योगेशजी उद्या एक कुठलं म्हणताय. हा म्हणा राव या. हे असं आकडा आणते बघा सारखंच गाणं म्हणा म्हणून. अहो यायला तर पाहिजे की मला. भाऊ चहा घेतात ना. चहा घ्या चहा घ्या चहा घ्या मंडळी. ठीक आहे. घ्यायचं बटन कमी आहे का बघा. शंट कोणी मारलं एवढं भाषा लागली. त्यातले आहे ते नाचणी. तुम्ही बेळ खाल्ली का तिथं. नाही का. कुठे बिळ आहे का तुमच्या घरच्या बिळ कुठे हुडकाली. हा बेळीला मग वास लागलाय शेंटाचा. आणि त्याला टाकून दे का तू. नाचणीची भाषा. काय म्हणता योगेश भाऊ. थोडं पुढं सारा थोडं पुढे या थोडं थोडं. अरे पकड्या आला पण आणला. तुला पोचली अंतःकरणात देहाच्या धोरणावर. तुला पोचली अंतःकरणात देहाच्या धोरणावर. तबला टाईप वाजवणार. माझ्या इमानदार भक्तीचं फुल गयेला तुझ्या मी वाहतो चरणावर. माझ्या इमानदार भक्तीचं फुल गयेला तुझ्या मी
दर ना 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 दर ना 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 ना. कधी जायचं उद्या परवा दिवशी करू. चालतंय. चला मग मंडळी, योगेश भाऊचं गाणं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. स्टॉप. हो तुमच्या मुलांना हार आणले का? आणलेत का? हो योगेश भाऊने हार आणले तर बघा पोरांना. साखरेचा हार. साखरेचा हार कुठे गेला? मग कशी दर्शन दर्शन परीला देऊन ये राहा इकडे राहा. दर की परीला दिखा रे. हार आणले ते योगेश भाऊनी दर्शला यशला साखरेचा हार परीला. हो. अजून एकदा गुढीपाडव्याचा हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. आणि पाडव्याची आता गाणं कशी वाटली? स्टॉप करा. जमलं का नाही आपल्याला? हा पाडव्याची गाणी कशी वाटली असं योगेश भाऊचं म्हणणं आहे. जमली का नाही ती पण सांगा. मला तर जमलं का नाही, मी पहिल्यांदाच गायली गाणं. या परीला द्यावं लागतं. डॉक्टर बाय. चला निघू आपण दाजी आता. काय म्हणायचं थोडं तुम्हाला? मग काय तर दारा